लोकसभेसाठी राज्यातल्या जागा वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती मिळते। लोकसभेची जिंकलेली जागा त्या पक्षाला मिळणार आहे। महायुतीच्या प्राथमिक जागा वाटपाची प्राथमिक चर्चा महाराष्ट्रामध्ये होईल आणि नंतर दिल्लीत जागा वाटपाला हिरवा कंदील मिळणार असल्याचंही समजतंय। नरेंद्र मोदींपाठोपाठ अमित शहा सुद्धा आता नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत। नागरी सहकारी बँक अधिवेशनाला अमित शहा हजेरी लावणार आहेत। 27 आणि 28 जानेवारीला ते नाशिक दौऱ्यावर असतील। दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये हा कार्यक्रम होतोय। देशभरातील नागरी बँकांचे प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत। लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडण्यासाठी उद्धव ठाकरे 23 जानेवारीला नाशिकमध्ये येत आहेत। शिवसेना ठाकरे गटाचं महाशिबिर नाशिकमध्ये होत आहे आणि त्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत। दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी नाशिकवर लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळतं आहे। महाविकास आघाडीतलं जागा वाटप हे मेरिटनुसारच होणार आहे। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। कोणतीही धुसफूस नाही असं स्पष्टीकरण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे। भारत न्याय यात्रेच्या नियोजनासाठी 14 राज्यांमधील काँग्रेस नेत्यांसोबत खरगे बैठक घेणार आहेत। यात्रेचा मार्ग आणि यात्रेच्या प्रतीकचिन्ह या बैठकीमध्ये ठरवण्यात येतील। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत या संदर्भात बैठक बोलावली। 8 जानेवारीला भारत न्याय यात्रेच्या मार्गाची घोषणा केली जाईल, तर 12 जानेवारीला यात्रेचं थीम सॉन्ग प्रकाशित होणार आहे। पुणे जिल्ह्यात 28,000 दुबार नाव मतदार यादीमध्ये आढळून आलेले आहेत, तर समान फोटो असलेले 1,42,000 मतदार आढळलेत। निवडणूक आयोगानं मतदार यादी शुद्धीकरणाची कारवाई सुरू केली आहे। वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाला खासदार इम्तियाज जलील यांना आमंत्रण न दिल्यामुळे गोंधळ झाला होता, तर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जलीलांसमोरच मोदीच्या घोषणा दिल्या आणि त्यामुळे संभाजीनगर स्टेशनवर काही काळ एमआयएम आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता। उद्घाटनाच्या आधीच जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली।